छत्रपती संभाजीनगरच्या मातीतून आज मंत्रालयाची खुर्ची हलवणारी गर्जना झालीय। आमदार रोहित पवार, विठ्ठल कांगणे सर आणि रविराज साबळे पाटील यांच्या नेतृत्वात आज मराठवाड्याचा तरुण रस्त्यावर उतरलाय। तो फक्त आंदोलन करायला नाही, तर या भ्रष्ट व्यवस्थेचा कायमचा हिशोब चुकता करायला। मला सांगा मित्रांनो, कधीपर्यंत सहन करायचंय? रात्रंदिवस अभ्यासिकांमध्ये डोळे सुजेपर्यंत अभ्यास करायचा आपण? आईबापाने रक्ताचं पाणी करून फी भरायची आपण, आणि परीक्षा आली की पेपर दलालांच्या घरात फुटणार? हे सरकार चालतंय की पेपर विकणारी टोळी चालतीये? आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जे वादळ निर्माण झालंय ना, ते शांत करण्यासाठी आलेलं नाही। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जर आज तुम्ही शांत राहिलात तर तुमचं भविष्य कायमचं अंधारात जाईल। आज संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाखो तरुणांनी ठिय्या मांडलाय। पोलीस कितीही दबाव आणू द्यात, सरकार कितीही दडपशाही करू द्यात, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत झुकेगा नाही साला, आता माघार नाही। हा थेट सरकारला इशारा आहे। बघा आज संभाजीनगरच्या मैदानातून नेमकं काय वादळ पेटलंय। व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते आमदार रोहित पवार साहेब, विद्यार्थ्यांचे हक्क लढवणारे विठ्ठल कांगणे सर, आमचे मार्गदर्शक रविराज साबळे पाटील आणि समोर बसलेल्या माझ्या मराठवाड्याच्या वाघांनो आणि वाघिणींनो, आज छत्रपती संभाजीनगरच्या या मातीमध्ये जे वादळ निर्माण झालंय ना, ते वादळ शांत करण्यासाठी आलेलं नाही, तर मुंबईच्या मंत्रालयात बसलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची खुर्ची हलवण्यासाठी आलेला आहे। मला समोर बसलेल्या प्रत्येक तरुणाला विचारायचं आहे, कधीपर्यंत सहन करणार? कधीपर्यंत आपल्या घामाची किमान किंमत ही पेपर फुटी करणारे दलाल ठरवणार? मित्रांनो, आईबाप शेतात राबतात, कष्टाचा पैसा तुमच्या शिक्षणावर लावतात, तरुण रात्रंदिवस अभ्यासिकांमध्ये डोळे सुजेपर्यंत अभ्यास करतो, पण परीक्षा द्यायच्या दिवशी काय होतं? नीटचा पेपर फुटतो, टीईटीचा पेपर फुटतो, एमपीएससीमध्ये ऑनलाईन परीक्षेचा सावळा गोंधळ घातला जातो, गुणांचं नॉर्मलायझेशन करून हुशार विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा गळा घोटला जातोय। हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे? ही सरकार आहे की पेपर विकणारी कंपनी? आज विठ्ठल कांगणे सर, रविराज साबळे आणि रोहित पवार साहेब स्वतः रस्त्यावर उतरलेत, कारण आता सहनशक्तीचा अंत झालाय। पोलीस भरतीची वयोमर्यादा का वाढवली जात नाही? गट क आणि गट ड च्या रखडलेल्या परीक्षांचा सिलेबस का जाहीर होत नाही? तुमच्याकडे लाडक्या बहिणींसाठी योजना आखायला पैसे आहेत, पण या लाडक्या भावांच्या नोकर भरतीचं काय? आज छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो तरुण रस्त्यावर उतरलाय। आम्ही फक्त निवेदन द्यायला आलेलो नाही। पोलिसांना मी सांगू इच्छितो, तुम्ही आम्हाला कितीही शांततेचं आवाहन करा, पण जोपर्यंत आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हा इथला एकही तरुण जागेवरून हलणार नाही। झुकेगा नाही साला। रोहित एक थोडं वातावरण या सर्व मान्यवरांच्या भाषणांमुळे काही प्रमाणात गरम झालेला आहे। पावसाने थोडासा गार करण्याचा प्रयत्न तिथे केलाय, पण तरी सुद्धा एक दोन घोषणा आपण घेऊया। विद्यार्थी एकजुटीचा आहे, एवढा कमी आवाज कसा चालेल? शेवटपर्यंत म्हणजे त्या पोलीसची गाडी दिसती का तिथपर्यंत हात वर करून विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा असा आवाज असेल तर आपली कामं नक्कीच होणार। मी सांगतो तुम्हाला, एक तर सुरुवातीला महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती स्पर्धा परीक्षा बचाव आंदोलन यांनी हे आंदोलन इथं घेतलं आणि तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिला, त्यासाठी या समितीचे आणि तुमचे सर्वांचे टाळ्या वाजून इथं सत्कार झाला पाहिजे। विठ्ठल भाऊ कांगणे सरांना मी सोशल मीडियावर बघितलंय, भारी बोलतात, आपल्या मनाला भिडणारं बोलतात, आणि एवढं ते जे काय बोलतात ते आपल्याला का भिडतं त्याचं प्रमुख कारण ते आपल्यातले एक आहेत, सामान्य परिवारातले आहेत। जेव्हा केव्हा तुम्हाला संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा कांगणे सर तिथं पुढाकार घेतात। आतापर्यंत पुढाकार घेतला, याच्याही पुढे पुढाकार घेतील असा विश्वास इथं व्यक्त करतो। अभिजित भाऊ दिपके इथे आले, तुमच्या सर्वांसारखे सामान्य परिवारातले कष्ट करून आपल्या देशामध्ये शिकले आणि एक स्वप्न घेऊन अमेरिकेमध्ये गेले होते, पण त्यांना जेव्हा जाणवलं
की इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, युवांवर अन्याय होतो. जास्त पगाराची नोकरी सोडून ते आपल्या मायदेशी आले, त्यांचा एक मोठा टाळ्या वाजून सत्कार आपण केला पाहिजे. नीट परीक्षा देणारे सुद्धा सामान्य परिवारातले लोक आहेत. कुठंतरी वय खेळायचं बागडायचं असतं, तिथं ते अभ्यास करतात, मोठी मोठी फी देतात आणि मग कुठंतरी आपल्या आई वडिलांचं स्वतःचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. पण दुर्दैव असं 24 आणि 26 या दोन्ही वर्षी नीटचा पेपर फुटला आणि एका पेपरची किंमत ही 80 लाखावर त्या ठिकाणी गेली. फक्त श्रीमंतासाठी आणि पैशावाल्यांसाठीच ती परीक्षा घेतली गेली आणि त्याच्या विरोधात अभिजित भाऊ आणि त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी लढतायत. मी पूर्णपणे तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आंदोलनाला इथं पाठिंबा देतो आणि नक्कीच ते आंदोलन मोठं होईल. आणि त्यांना एक गोष्ट मात्र सांगतो, पुढच्या काही दिवसामध्येच जे मंत्री पाय उतार झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. आम्हाला जे कळालेलं आहे 100% त्यांना पाय उतार व्हावंच लागेल. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांना घरी जावं लागेल. रविराजराव साबळे भाऊ बोलायला एकदम भारी, कधी हासूड हातात घेतात, शेतकऱ्यासाठी लढतात, विद्यार्थ्यांसाठी लढतात आणि आक्रमक पद्धतीने लढतात. आता कांगणे सर आणि साबळे भाऊंचं सोशल मीडिया अकाउंट हे बंद केले, तुम्हाला माहिती आहे ना. बंद करून सुद्धा तुम्ही जो पाठिंबा दिला, तुम्ही जे भक्कमपणे या दोघांच्या पाठीमागे राहिला, त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कराळे सर भाषा लय भारी वाटते मला त्यांची. आक्रमक बोलतात, लढतात आणि भ्रष्टाचार झाला तर तुमच्या बरोबर ते प्रामाणिकपणे तिथं राहतात. काल परवा वर्ध्यामध्ये मोठं आंदोलन अशाच पद्धतीचे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि टीईटी परीक्षाचा पेपर जो फुटला यासाठी कराळे सर तिथं विद्यार्थ्यांबरोबर उतरले होते. त्यांचं मी मनापासून छत्रपती संभाजीनगर पाय उतार व्हावंच लागेल. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांना घरी जावं लागेल. रविराजराव साबळे भाऊ बोलायला एकदम भारी, कधी हासूड हातात घेतात, शेतकऱ्यासाठी लढतात, विद्यार्थ्यांसाठी लढतात आणि आक्रमक पद्धतीने लढतात. आता कांगणे सर आणि साबळे भाऊंचं सोशल मीडिया अकाउंट हे बंद केले, तुम्हाला माहिती आहे ना. बंद करून सुद्धा तुम्ही जो पाठिंबा दिला, तुम्ही जे भक्कमपणे या दोघांच्या पाठीमागे राहिला, त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कराळे सर भाषा लय भारी वाटते मला त्यांची.